जो प्रश्न तुमच्या समोर मी लिहिलाय तो प्रश्न आपण वाचतोय. एका टेबलची छापील किंमत रुपये 5,500 इतकी आहे. म्हणजे ज्या दुकानदाराकडे तो टेबल विक्रीसाठी आहे त्यानं त्या टेबलवरती त्याची छापील किंमत छापलेली आहे किंवा त्याचं लेबल लावलेलं आहे रुपये 5,500. ज्या वेळेस ग्राहक त्याच्याकडे तो टेबल खरेदी करण्यासाठी येतो त्यावेळेस तो विक्रेता म्हणजे दुकानदार त्या 5,500 या किमतीवरती ग्राहकाला किती टक्के सूट देतो? 10% सूट. थोडक्यात त्याची किंमत कमी करतो आणि कमी करून तो त्या ग्राहकाला तो टेबल विकतो. पण किंमत कमी करून विकल्यानंतरही त्या विक्रेत्याला म्हणजे दुकानदाराला 10% इतका काय होतो? नफा होतो. म्हणजे डेफिनेटली त्या संबंधित टेबलची जी खरेदी किंमत त्याच्या दुकानात त्यानं आणलेल्या खरेदी किमतीबद्दल मी सांगतोय. तो टेबल आणला त्यावेळेस डेफिनेटली त्या विकलेल्या किमतीपेक्षाही कमी किमतीला आणलेला असणार. त्यानं काय तोट्यात विकलाय का? नाही. तरीही त्याला 10% नफा झाला. खरं तर याला सूत्र आहे. सेम टक्के सूट आणि सेम टक्के नफा होत असेल तर त्याला सूत्र आहे. पण बऱ्याचदा आपल्याला कोणतं सूत्र कोणत्या प्रश्नासाठी आहे हेच लक्षात राहत नाही आणि मग आपण सूत्रच नाही मग आपल्याला तो प्रश्न सोपा सोडवता येत नाही. तो सूत्राच्या फंदात पडायचं नाही. प्रश्नामध्ये काय करायचं पहा. कोणकोणत्या किमतींचा उल्लेख झालाय ते आपण एकदा पहिल्यांदा समजून घेऊया. स्टार्टिंगला तुम्हाला त्या टेबलची कोणती किंमत दिलेली आहे? 5,500 ही छापील किंमत. आणि शेवटी जाऊन वाचा तुम्हाला कोणती किंमत शोधायची आहे? खरेदी. म्हणजे तुमच्या गणिताचं उत्तर शोधण्याचा प्रवास हा छापील किमतीपासून सुरू होणार. छापील किमतीपासून तुम्ही विक्री किमतीपर्यंत जाल आणि विक्री किमतीपासून तुम्ही खरेदी किमतीपर्यंत जाल. मुद्दा क्लिअर आला लक्षात? ज्या प्रश्नात छापील किंमत दिली आहे आणि खरेदी किंमत विचारली आहे अशा प्रश्नात तुम्ही छापील किमतीपासून सुरुवात करायची, विक्री किमतीपर्यंत जायचं आणि विक्री किमतीपासून आपण खरेदी किमतीपर्यंत जातो. आता दुसरा भाग जिथं छापील किंमत दिलेली असते तिथं तिच्यावरची सूट पण दिलेली असते आणि सूट देऊन विकल्यानंतर नफा होतो की तोटा होतो हे तिथं सांगितलेलं असते. आपल्याला ज्या क्रमाने दिले त्याच प्रमाणे जावं लागेल. कारण आपण छापील किंमत घेतोय म्हणजे छापील किमतीचा संबंध आहे सूटशी असतो. सूट ही नेहमी कोणत्या किमतीवर दिली जाते? छापील. म्हणजे सरळ आहे छापील किंमत घेतली तर आपल्याला सूट पण घेतलीच पाहिजे. मग आता गणित ज्या प्रमाणे आले का त्याच प्रमाणे सोडवायचे. मग त्याच प्रमाणे सोडवत असताना मुलांनो या ठिकाणी तुम्हाला ठाऊक असणारी किंमत सगळ्यात अगोदर लक्षात कोणती किंमत ठाऊक आहे? छापील. छापील किमतीवरून डायरेक्ट खरेदी किमतीकडे जाता येतं का? नाही. मग छापील किमतीच्या मदतीनं फार तर आपण कोणती किंमत शोधू शकतो? विक्री. मग आपण तोच भाग या ठिकाणी पूर्ण करणार. तुम्हाला ठाऊक असणारी किंमत छापील किंमत आहे तर डाव्या बाजूला तुम्ही छापील किंमत घ्या आणि उजव्या बाजूला तुम्ही विक्री किंमत घ्या. नुसतं पहिलं लक्षात दिलं तरी चालेल. छान म्हणजे छापील किंमत, बी म्हणजे विक्री. छापील किमतीवरती काय दिली गेली? सूट. किती दिली गेली? 10%. मग ते आधीवर नोंदवा काय? 10% सूट. एकदा का तुम्ही ती 10% सूट किंवा अमुक टक्के सूट, एवढी टक्के सूट हे जे काही नोंदवलंय ते तुम्हाला क्लिअर कळलं पाहिजे की 10% सूट असते म्हणजे नक्की कोणत्या छापील किमतीची वस्तू कोणत्या किमतीला विकली जाते? 100 रुपये छापील किमतीची वस्तू 90 रुपयाला विकली जाणार. मग आपण छापीलच्या खरेदीची किंमत लिहाल 100 आणि विक्रीच्या खरेदीची किंमत लिहाल 90. हा पहिला विषय क्लिअर झाला. हे आपण त्या 10% सूट या वाक्याचा अर्थ लिहिला. आता प्रत्यक्ष टेबलकडे जाऊया. किती रुपये छापील किमतीचा टेबल आहे? 5,500. मग छापीलच्या खाली आपण ती किंमत नोंदवा. किती लिहाल? 5,500. तिची तुम्हाला कोणती किंमत ठाऊक नाही विक्री. तिच्या खाली काय लिहा? x. आणि आता x बरोबर म्हणजेच थोडक्यात x म्हणजे काय शब्द तुम्ही? विक्री बरोबर कोणत्या दोन किमतींचा गुणाकार आणि कोणत्या किमतीने त्याला भागायचे ते सांगा. 5,500 गुणिले 90 हे समजावून सांगण्याची गरज नाही. याच्यामध्ये दोन शून्य आपण इथं कट करतोय. 55 गुणिले 90 असा गुणाकार करत असताना x बरोबर 0 लिहून देणार. 9 5 45 याचा आला 4. 9 5 45 4 49. थोडक्यात दुकानदार आपल्याकडचा टेबल सूट देऊन ग्राहकाला कोणत्या किमतीला विकणार? 4,250 ला विकणार. आता
आता तुमच्याकडे स्टार्टिंगला फक्त कोणती किंमत होती? छापील. आता तुमच्याकडे कोणती किंमत आली? विक्री. आणि तुम्हाला कोणती शोधायची? खरेदी. आता विक्री किंमत घेऊन आपण कोणत्या किमतीकडे जाऊ शकतो? खरेदी. आता विक्री किंमत तुम्हाला ठाऊक आहे म्हणून डाव्या बाजूला तुम्ही कोणती किंमत घ्या? विक्री. आणि उजव्या बाजूला खरेदी. लक्षात घ्या, जी किंमत आपल्याला माहित आहे ती नेहमी डाव्या बाजूला लिहायची, जी ठाऊक नाही जिचा शोध घ्यायचा आहे ती कंपल्सरी उजव्या बाजूला लिहायची. गणित चुकू शकत नाही. विक्री किंमत आपण डावीकडे लिहा, खरेदी किंमत आपण उजवीकडे लिहा. छापील किमतीवरती 10% सूट देऊन टेबल विकला, पण तरीही काय झालं बघा? 10% नफा. आपण ते वाक्य बदलायचं. जसं सुरुवातीला आपण 10% सूट हे वाक्य लिहिलं होतं, तसं आता आपण ते वाक्य लिहा. काय? 10% नफा. आता ह्या वाक्याचा अर्थ सांगा. 10% नफा होतो म्हणजे किती रुपये खरेदी किमतीची वस्तू किती रुपयांना विकली जाते? 100 रुपये खरेदी किमतीची वस्तू 110 रुपयांना विकली जाते. मग आपण त्या दोन्ही किमती त्या त्या सेक्शनमध्ये भरून टाकायच्या. विक्रीमध्ये किती लिहाल तुम्ही? 110. खरेदीमध्ये किती लिहाल तुम्ही? 100. 100 रुपयाची खरेदी किमतीची वस्तू 110 ला विकली म्हणजे तुम्हाला 10 रुपये ज्यादा मिळाले, म्हणजे तुमचा 10 रुपये नफा झाला, म्हणजे शेकडा नफा 10. क्लिअर झालं? आता तुमच्याकडे प्रत्यक्ष व्यवहारातल्या टेबलची खरेदी विक्री किंमत आलेली आहे. ती विक्री किंमत आपण कोणत्या ठिकाणी लिहाल? विक्रीच्या ठिकाणी का खरेदीच्या ठिकाणी? किती लिहाल? 4950. आणि आता तुम्हाला त्या वस्तूची कोणती किंमत शोधायची? खरेदी. तिच्या खाली किती लिहाल? x. सांगा x बरोबर कोणत्या दोन किमतींचा गुणाकार आणि छेद कोण असेल? 4950 गुणिले 100 भागिले 110. 0 कडी झाला. 11 ला 495 ला भागतात जाणार आहे, तो आपल्याला द्यायचा आहे. 11 येते 11. 11 चोक 44. 49 मध्ये 44 गेले, 5 राहिले. पूर्ण पण 5 गेले. 5 मध्ये 5 55. 11 पाची 55. डेफिनेटली त्या संबंधित टेबलची खरेदी किंमत 45 गुणिले 100 म्हणजे 45 वरती किती शून्य द्यायचे? 2 शून्य. डेफिनेटली त्या टेबलची खरेदी किंमत किती असली पाहिजे? 4500 रुपये इतकी असली पाहिजे. अशा पद्धतीने आपण छापील किंमत दिलेली असताना सूट आणि नफा किंवा तोटा दिलेला असताना खरेदी किंमत शोधू शकतो. कधीतरी काही प्रश्नात खरेदी किंमत देतात, सूट पण देतात, नफा तोटा पण देतात आणि छापील किंमत विचारतात. अशा वेळेस आपण सुरुवात छापील किमतीनं कराल की खरेदी किमतीनं कराल? जी किंमत दिली तिनं करायची. म्हणजे इथं खरेदी दिली तर समोर कोणती येणार? विक्री. आणि विक्री एकदा विकली का तिच्या मदतीने काय सापडणार? छापील. जागा दोनच किमतींच्या आधी बदली होणार. पण त्या छापीलच्या आणि खरेदी. विक्री जनरली कोणत्या बाजूला येणार? तुमची उजव्या बाजूला येणार. अशा पद्धतीने आपण दिलेल्या किमतीच्या मदतीनं सहजपणे न दिलेली किंमत जी कोणती असेल ती, म्हणजे छापील देतील, खरेदी विचारतील तर आपण शोधू शकतो, खरेदी देतील आणि छापील किंमत मागतील ती सुद्धा शोधू शकतो. प्रश्न लक्षात आला? ओके.